नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आंब्याचे इन्स्टंट असं लोणचं बघणार आहोत। आज मी तुम्हाला इथे 2 पद्धतीने लोणचं बनवायला शिकवणार आहे। आपण घरचं साहित्य वापरून कशा पद्धतीने हे लोणचं बनवायचं तेही बघणार आहोत। तसेच तयार मसाल्यापासून लोणचं कसं बनवायचं तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। आपण ह्याला तात्पुरतं लोणचं किंवा आंब्याचं कच्चं लोणचं देखील म्हणू शकतो, कारण आपण ह्यामध्ये आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या सुकवून घेणार नाही, त्या डायरेक्टली आपण यूज करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून त्या पुसून घेतल्यात। आता त्या मी कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने ह्याचा आधी डिंका आपण काढून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या इथे वापरू शकता। पद्धतीने आपल्याला ह्याला कापून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बारीक किंवा मोठे तुम्हाला जसे आवडतील तशा पद्धतीचे इथे काप ठेवू शकता। वर्षभर टिकणारे लोणचं तर आपण बनवतोच, परंतु अशा पद्धतीने एकदा इन्स्टंट लोणचं नक्की बनवून बघा। तुम्हाला जर का मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वात आधी रेसिपीची नोटिफिकेशन येतील। अशा पद्धतीने कैरी आहे ती कट करून घ्यायची। एकदम बारीकही कट करायची नाही आणि एकदम मोठे पीस देखील इथे आपल्याला ठेवायचे नाहीयेत। आपण हे 2 भागांमध्ये डिवाइड करून घेणार आहोत। सुरुवातीला मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून हे लोणचं कसं बनवायचं हे दाखवणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे अगदी मी मोजकं साहित्य घेतलेलं आहे। ह्यामध्ये आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे। या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, तसेच मीठ, साखर, हिंग, राई डाळ आणि हळद घेतली आहे। साधारणतः 3 ते 4 टीस्पून इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे घालून घेते। हे घातल्यामुळे ह्या लोणच्याला कलर खूप छान येतो। तसेच अर्धी चमची हळद, अर्धी चमची हिंग आणि 3 ते 4 चमची इथे राई डाळ घालून घेते। राई डाळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी आपली अख्खी मोहरी असते ती मिक्सरला थोडीशी बारीक वाटून देखील घेऊ शकता। तसेच पाव चमची मेथी दाणे, साधारणतः 4 टीस्पून इतकी साखर इथे घालते। साखरेऐवजी तुम्ही इथे ह्यामध्ये गूळ देखील घालू शकता। तसेच 1 ते 1.5 चमची मीठ। आता हे आपण सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चांगले आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला मिश्रण आहे ते साधारणतः अर्धा ते पाऊण तासासाठी असं झाकून ठेवून द्यायचं आहे। ही एक पद्धत झाली। आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते। जर तुम्हाला हे सर्व मसाले घालायचे नसतील तर तुम्ही ह्या ठिकाणी जो विकतचा लोणच्याचा मसाला मिळतो तो इथे घालू शकतात। कोणत्याही कंपनीचा तुम्ही इथे मसाला वापरू शकता। इथे मी साधारणतः 3 मोठे चमचे इतका तयार मसाला घालून घेते। तसेच यात देखील मी 1 ते 1.5 चमचे इतकं मीठ घालून घेते। मिठामुळे लोणचं थोडे दिवस टिकायला मदत होते। इथे मी किसून घेतलेला 2 ते 3 चमचे इतका गूळ घालून घेते। आंबा जर आंबट असेल तर तुम्ही ह्यामध्ये गुळाचं प्रमाण अजून वाढवू शकता। या ठिकाणी देखील जर तुम्हाला गुळाऐवजी इथे साखर वापरायची असेल तर तुम्ही इथे साखर वापरू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात आणि हे मिश्रण देखील आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे। लोणच्यामध्ये घालण्यासाठी तेल तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे साधारणतः 3 ते 4 पळी इतकं तेल घेतले। तेल चांगलं तापलं की नंतर त्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। तेलाचं तापमान कमी झालंय। आता आपण ह्यामध्ये हिंग घालून घेऊयात आणि हे तेल आहे ते पूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचे, नंतरच आपण हे लोणच्यामध्ये वापरणार आहोत। या ठिकाणी आपण ज्यामध्ये रेडीमेड मसाला यूज केला होता ते मिश्रण आपण पहिले बघून घेऊयात। चांगलं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्यामध्ये साधारणतः
3 ते 4 टीस्पून इतकं तेल आणि राई घालून घेणार आहोत। हे मिश्रण आहे ते आता एकजीव करून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला साधारणतः 1 दिवस असंच बाहेर ठेवून द्यायचं आहे। नंतर ते 1 दिवसानंतर थोडं मुरलं की नंतर आपण हे काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवून आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आता आपण ज्यामध्ये घरचे मसाले वापरले होते त्या लोणच्याच्या फोडी बघून घेऊयात। ह्याला जास्त कलर खूप छान येतो कारण आपण ह्यामध्ये फ्रेश मसाला वापरलेला आहे। आणि ह्यामध्ये देखील 3 ते 4 चमची तेल घालून ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि हे देखील आपल्याला 1 दिवसासाठी असं झाकून बाहेरच ठेवायचं आहे आणि नंतर ते भरून आपण ठेवू शकतो। लोणचं साधारणतः तुम्ही 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता कारण आपण ह्या लोणच्याच्या फोडी आहेत त्या सुकवून घेतलेल्या नाहीत, आपण त्या कच्च्याच वापरल्यात। त्याच्यामुळे हे लोणचं जसं तुम्हाला लागेल तसंच तुम्ही हे बनवून वापरत जा। तर अशा पद्धतीने आपलं हे इन्स्टंट लोणचं तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा लोणचं नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।